की रोशन सारखा मुलगा आयुष्यात असल्यावर मला नाही वाटत की मला मला गरज आहे, कारण सतत मोटिवेट करत असतो, सतत तो सांगत असतो की काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. मला माहित होतं की कोणतरी अशी स्पेशल व्यक्ती आहे, पण ती कोण आहे काय आहे हे मी तिची जवळची मैत्रीण असून मला एंगेजमेंटच्या 1 वीक आधी पर्यंत माहित नव्हतं. ती जेव्हा आली अशी ती आणि जिजू, तेव्हा मला असं एकदम भरून आलं की मेरी दोस्त का घर बस रहा है, लाइक यू नो उसका ड्रीम कंप्लीट हो रहा है. सो आय वॉज व्हेरी हॅपी. हिच्या ना एक आत्या आहेत आणि त्या थोड्या वयाने मोठ्या आणि शी इज व्हेरी स्वीट आणि एकदम त्या हक्काने बोलतात. तर त्या अशा आल्या लाईक काय माया, हा त्रास देतेस आमच्या मीराला, किती मारतेस तू. मग मी म्हणाले आत्या ती पण मला मुस्कटीत मारते. सिरियल आपल्या येत राहतात, काम येत राहतात, पण जर मी या सेटवर आले आणि या सेटहून मी जर काही स्पेशल घेऊन जाते तर ती माझी हक्काची मैत्रीण. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर 2 ऑफस्क्रीन मैत्रिणीला भेटायला आली आहे. कशी आहात तुम्ही? मस्त. म्हणजे हा ऑफस्क्रीन बॉन्ड खूप छान आहे. म्हणजे मालिकेत जेव्हा तुम्हाला सगळेजण विरुद्ध बघत असतील तेव्हा असं कोण बोलणारच नाही की तुम्ही ऑफस्क्रीन इतक्या चांगल्या मैत्रिणी आहात. मला सांग किती छान आहे हा बॉन्ड तुमचा. मस्त आहे हा बॉन्ड, अनएक्सपेक्टेड आहे हा बॉन्ड, डिवाईन आहे हा बॉन्ड. सो खूप म्हणजे आय थिंक सेटवर जर मी डोळे मिटून एका व्यक्तीवर अवलंबून आहे किंवा डिपेंड करू शकते तर ती माझ्यासाठी माहीच आहे. आता ती बोलायला तर काय. हो, जसं ती म्हणाली की अनएक्सपेक्टेड आहे, कारण मी बऱ्यापैकी इंट्रोवर्ट आहे. मी पण इंट्रोवर्ट आहे. ओके. अंटिल यू मीट मी. हा, सो पहिल्यांदा सेटवर मी कोणाशी बोलले होते, सो ती ही होती, कारण आमचं वेगळंच शूट चालू होतं वेगळ्या ग्रहावर, जिथे आम्ही काका काकी आणि आम्हीच होतो. हो. आणि त्याच्यानंतर मी या फॅमिलीत आले. सो या फॅमिलीत आल्यानंतर मी कोणाशी बोलले असेल तर ती आहे, आणि त्याच्यानंतर मग आमचं छान बॉन्डिंग झालं. हो, आणि असं नाही की इन फर्स्ट गोच झालं. म्हणजे आम्ही आधी लुक टेस्टला भेटलेलो तेव्हा आम्ही एकदा असंच काहीतरी खायला गेलो, कारण की ॲट टू गो अँड ॲट टू ड्रॉप यू समवेअर समथिंग काहीतरी झालं असं. आणि मग त्यानंतर ती ह्या घरात आली. मग हळूहळू ते बॉन्डिंग कैसे हो रे पता ही नाही चला. हो, पण मला दोघींनाही विचारायचं आहे की आत्ता सीन जेव्हा तुमचे असे लागतात आणि एकमेकींना तुम्ही बरंच काही म्हणता, कट म्हटल्यावर दोघींचे रिॲक्शन्स काय असतात? आम्ही हसतो. आम्हाला काळजी असते मुळात, कारण की आम्ही कधी कधी ऍक्शन सिक्वेन्स करतो त्याच्यामध्ये हिला मला मारायचं असतं, मला हिला ढकलायचं असतं, किंवा एक अशी एखादी ऍक्शन असेल ज्याच्यामध्ये कदाचित लागण्याचे चान्सेस असू शकतात. सो आमचं कट झाल्यावर आमचं मोस्टली असतं तू लागलं नाही. आणि जर लागलंच जे लागलेलं होतं तर ते पटकन येऊन सॉरी मिठ्या वगैरे असं सगळं होतं. म्हणजे आणि बेसिकली आमच्या दोघांबद्दल मला सांगायला आवडेल की ऍक्शन सिक्वेन्स करताना आम्हाला एकमेकींचं बर्डन येत नाही, कारण मला माहिती आहे की एक वेळ चुकून जरी हिला लागलं तरी ही तेवढी रिॲक्ट होणार नाही, किंवा जे एक प्रोफेशनलिझम असतं ना आपलं ते हिच्यात आहे. सो मी हिच्या बाबतीत खूप शुअर असते आणि ही पण म्हणते बिनधास्त की तू कर रे. सो ना ते बर्डन येत नाही, कारण बर्डन असलं ना की मग थोडं आपण काय म्हणतात त्याला लिमिटेशन्स टाकून ऍक्शन करतो. सो मग ते दिसून येतं स्क्रीनवर. सो हे आमच्या बाबतीत घडत नाही, आणि मला वाटतं की ही बेस्ट गोष्ट इट्स गिफ्ट आहे आपल्या बॉन्डचं. मी म्हणेन की तेच ऑफ स्क्रीन केमिस्ट्री इतकी छान असल्यामुळे ऑन स्क्रीन जेव्हा आपल्याला, कारण की कसं एकदा शॉर्ट तुम्ही प्लॅन जरी केला तरी शॉर्टच्या मध्ये कट आणि ऍक्शनच्या मध्ये जे होतं ते प्लॅन्ड नसतंच, आणि त्यासाठी तुमचं ना बॉन्डिंग आणि गिव्ह अँड टेक खूप चांगलं असलं पाहिजे. सो ते या फ्रेंडशिपमुळे नक्कीच भरून येतं असं मी म्हणेन. अगदीच. मला विचारायचं, मला किती वेळा मार खाल्लाय असं सीन मध्ये मीराकडून? खूप वेळा. आणि म्हणजे लोकांना हेच आवडतं आणि म्हणून ते परत परत लिहून येतं. म्हणजे आय थिंक एक 17 वेळा आतापर्यंत झालं असेल. 17 वेळा मारलं असेल, त्याच्या 2-3 वेळा तोंड वगैरे काळं करणं असं झालं असेल, ढकलणं असेल, किंवा लॉट्स ऑफ थिंग्स. येस, पण आता एक सिक्वेन्स होता जेव्हा तू दुधात पाल वगैरे काही टाकते, डाळीत डाळीत पाल टाकते. Yes. मला सांग, त्या सिक्वेन्सच्या वेळेस ती पाल घेऊन काय मजा मस्ती झालेली सेटवर? घाबरवलेलं तिला तरी? हो, आम्ही दोघी ऍक्च्युली हो, शरुताई आमची खूप सेन्सिटिव्ह आहे अशी. सो ती पटकन घाबरते. म्हणजे तिला असं जरी केलं तरी असं काहीतरी होतं. सो आम्ही तिला खूप घाबरवतो वगैरे. सो ते चालू असतं. आणि सीन्सच्या वेळेला सुद्धा की ती जरी त्या कोपऱ्यावर असली आणि मी या कोपऱ्यावर असले, ती असं पता आहे की मेरी दोस्त आहे, मेरी बहनी आहे उधर, तसं ते देखादेखी वगैरे चालू असतं. असं होतं. म्हणजे हा, मला सांग, तो सीन करताना किती मजा येत होती, कारण की
डाळीत पाल टाकणं, त्यावरनं वेगळ्या येणाऱ्या कमेंट्स त्या वेगळ्या. ती पाल मुळात डुबतच नव्हती डाळीमध्ये. ऐसे ऐसे बाहेर आ रही है बार बार. या सो इट वॉज फन. या येस, पण तुला ऍक्शन सीन्स करताना आता भीती वाटते? जेव्हा एकदा एखादी दुखापत होते तेव्हा कुठेतरी मनात ती भीती राहते? नाही, खरं तर म्हणजे को ऍक्टर म्हणून ही पण सांगेलच, पण मला असं वाटतं की एखादी गोष्ट झाली त्याच्यामधनं शिकायचं असतं. ऑब्व्हियसली आपण त्या गोष्टी घेऊन पुढे नाही जाऊ शकत आणि ते बर्डन घेऊन पुढे जाण्यात काय पॉईंट पण नाहीये. कारण या मीरा म्हणून मी खूप ऍक्शन सिक्वेन्स अगोदर केलेले आहेत आणि आता पण मी खूप त्याच कॉन्फिडन्सने हा पण ऍक्शन सिक्वेन्स करत होते. सगळं होतं, पण एक म्हणतात ना की ती गोष्ट घडणार होती आणि म्हणून घडली. कारण फाईट मास्टर होते, ड्यूप होते, सगळं होतं, पण ते घडलं. सो मे बी ते होणार होतं, काहीतरी मेजर असू शकलं असतं मे बी, पण हे इतक्यावर निभावलंय असं समजून आपण ते पुढे जायचं असतं. सो मला नाही वाटत की म्हणजे या गोष्टीचं मी डोक्यात ठेवून कधी पुढे हे नाही करणार. ऑब्व्हियसली गोष्टींना मागे ठेवून पुढे जायचं असतं, नाही तर बर्डन घेतलं तर आपण पुढे नाही आयुष्य जगू शकत आणि आपण खूप भित्रे होत जातो आणि मग गोष्टी अजून कॉम्प्लिकेट होतात. आणि रोशन सारखा मुलगा आयुष्यात असल्यावर मला नाही वाटत की मला मला गरज आहे, कारण सतत मोटिवेट करत असतो, सतत तो सांगत असतो की काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. सो या मला नाही वाटत. रोशन सोबत तुझा काही बॉन्ड झालाय, बोलणं वगैरे असं झालंय? आमचा एक नकळत बॉन्ड झालेला आहे. कारण की जसं तुझं जे म्हणणं होतं गुपचूप एंगेजमेंट झाली, तसं बेसिकली असं असतं की मुळात महिमा ही खूप प्रायव्हेट पर्सन आहे. ती तिचं प्रोफेशनल आणि प्रायव्हेट लाईफ फार वेगळं ठेवते, ज्याची मी खूप जास्त रिस्पेक्ट करते. कारण की हे गरजेचं आहे फॉर द फील्ड वी वर्क इन. जोपर्यंत काही कम्प्लीट नाहीये, काही शुअर नाहीये कशाची गोष्ट आणि किंवा काही पक्क नाहीये, तर ते आपले गोल्स असो किंवा आपलं प्रायव्हेट लाईफ असो, त्या बॅलन्स कसा मेंटेन करायचा ना, तर या मुलीला खूप चांगला येतो. आणि हिच्याकडून मी हे शिकले की म्हणजे मोजकं बोलावं पण थेट बोलावं, आणि हे खूप चांगलं आहे तिचं. सो ऑब्व्हियसली मला माहित होतं की कोणतरी अशी स्पेशल व्यक्ती आहे, पण ती कोण आहे काय आहे हे मी तिची जवळची मैत्रीण असून मला एंगेजमेंटच्या 1 वीक आधी पर्यंत माहित नव्हतं. आणि मी एक मैत्रीण म्हणून ती रिस्पेक्ट केली आहे. बिकॉज ॲज अ मैत्रीण व्हॉट वी कॅन डू इज सपोर्ट आवर फ्रेंड्स बेस्ट इंटरेस्ट. आणि तिची प्रायव्हसीचं पण होतं, त्यामुळे ते रिस्पेक्ट केलेलं आहे. पण ऑफकोर्स आता बोलणं होतं, आणि ज्या हिशोबाने ती स्वतःला कॅरी करते, आपण असं म्हणू शकतो की आताची जी स्त्री आहे, द वे शी कंडक्ट्स हरसेल्फ इज द काइंड ऑफ मॅन शी हॅज. आणि त्याहून द वे शी कंडक्ट्स हरसेल्फ ह्याच्यामध्ये काहीच डाऊट नाहीये की तिचा जो होणारा नवरा आहे, माझे जिजू जे आहेत, ते अगदीच तिच्यासारखेच स्ट्रॉंग आणि प्रॅक्टिकल आणि तेवढेच लव्हिंग, काळजी घेणारे आणि तेवढेच रिस्पेक्टफुल आहेत. येस, तिने तिच्या एंगेजमेंट मधली मजा मस्ती सगळी सांगितली. मला सांग, तुम्ही किती एन्जॉय केली ती एंगेजमेंट? मी खूप एन्जॉय केलं. ऍक्च्युली माझ्यासाठी ना खूप इमोशनल मोमेंट होतं, खूप मिक्स होतं. कारण एकतर मी गेले तिथे आणि मी पहिल्यांदाच ॲसच्या सगळ्या फॅमिलीला भेटले. म्हणजे व्हिडिओ कॉलवर वगैरे बोलणं व्हायचं, हिची आई पण येऊन गेली, पण मामी, काकी, आत्या, चाचा, लहान मुलं, कझिन्स वगैरे. बरं, हिची नाही, जिजूंची पण फॅमिली तिकडे, मग जिजूंची आई, हिची होणारी सासू वगैरे सगळे. आणि मला वाटलंच नाही की मी एका मैत्रिणीच्या एंगेजमेंटला जाते. मला असं वाटलं माझ्या घरचंच कार्यक्रम आहे जिकडे मी चालले, आणि सगळ्यांनी इतक्या प्रेमाने म्हणजे वेलकम केलं. त्याहून मला कळलं की हिने किती छान अशी माझी इमेज मांडलेली आहे घरी, की इतक्या घरच्यासारखं. म्हणजे हिचे बाबा सुद्धा ते इतके बिझी होते, पण आम्ही जेवत होतो तर त्याच्यामध्ये पण येऊन काका मला विचारतात, म्हणजे काका आणि मी आम्ही एकमेकांना, की हिला चिकन खूप आवडतं आणि हिला चिकन लॉलीपॉप खूप आवडतं. तर त्यात लाईक ते मेन्यूमध्ये असं चिकन आलं. मी काकांकडे असंच बघितलं, म्हणजे काका लाईक महिमा, हे कळलेलं आहे आपल्याला. सो ते आहे, सो मज्जा. आणि मुळात जेव्हा ही आणि जिजू जेव्हा असे आले समोरून, आणि म्हणजे मला आत्ता पण सांगताना असं खूप भरून टाईप्स येतं की असं नसतं ना, मैत्रीण असते एका पॉइंटला ना, आपली सखी होते, जे मी तिच्यासोबत नेहमी मला फील होतं. तर ती जेव्हा आली अशी ती आणि जिजू, तेव्हा मला असं एकदम भरून आलं की मेरी दोस्त का घर बस रहा है, लाइक यू नो उसका ड्रीम कंप्लीट हो रहा है. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि या सगळ्यामध्ये तिची रिंग सेरेमनी चालली आहे सेटवर, स्टेजवर, आणि त्या सगळ्यामध्ये
मी पुढे कॅमेरा घेऊन अरे मला मला रिंग सेरेमनी, आणि तेवढ्यात माझ्या समोर अजित होता, माझा ऑनसेट नवरा, आणि मी त्याला आदळले आणि तो पडला आणि सॉरी सॉरी सॉरी, आणि तिकडे बॅकग्राऊंड मध्ये हुआ हे इश्क टू शूट. सो इट वॉज अ व्हेरी फनी अँड फन मोमेंट. कोणी येऊन असं नाही बोललं की एखादं असतं ना की असं म्हणा, मीराला किती त्रास देते ग तू मालिकेत? हो, म्हणजे हिच्या ना एक आत्या आहेत आणि त्या थोड्या वयाने मोठ्या आहेत आणि शी इज व्हेरी स्वीट आणि एकदम त्या हक्काने बोलतात. तर त्या अशा आल्या, लाईक काय माया, हा त्रास देतेस आमच्या मीराला, किती मारतेस तू? मग मी म्हणाले आत्या ती पण मला मुस्कटीत मारते. हो ना, तुम्ही मुली किती मारता एकमेकांना, चांगलं काम करतेस तू, आमच्या मीराला त्रास नको दे. सो येस, इट वॉज लाईक दॅट. आता ठरवलं की मीराला थोडा कमी त्रास देऊया, कारण आता मालिकेत ती स्मार्ट झालीये. ती आता खूप काही काही करते. मीरा स्मार्टच होती, तिचे फक्त हात बांधलेले बिकॉज ऑफ सिच्युएशन. सो अभी क्या करेगी लडकी. पण आता घाबरतेस. आता असं वाटतं की मायाने कोणतेही पाऊल टाकताना मीरा काहीही करू शकते, आता सांभाळून पाऊल टाकावंच लागणार आहे. आय थिंक कॅरेक्टरायझेशन म्हणून ती भीती आम्हाला एक नेहमीच होते. तुला काय वाटतं? हो, येस. माया नेहमीच घाबरत आली आहे, फक्त ती मंजिरीच्या जीवावर गोष्टी करते, कारण ती मंजिरीला पण घाबरते. सो दॅट मंजिरी जे सांगेल ते करणं तिला भाग आहेच, म्हणून ती करते. आणि तिला एक आपलं म्हणणं आहे की मंजिरी मला वाचवेलच, जे तिला मे बी आता कळलं असेल जेलमध्ये गेल्यावर की ही मंजिरी नाही वाचवणार. आणि मुळात म्हणजे माया सगळ्यांना घाबरते ना, सगळ्यांपुढे हांजी हांजी करते, पण ती करते स्वतःच्या मनाचंच. सो एक वेगळंच कॅरेक्टर. येस, पण आता इतकं सगळं होऊन तू काय अथर्वचा पाठलाग सोडतच नाहीये, म्हणजे आत्ताही आम्ही बघतो. काय माझं काय आहे यार, मला खरंच माहित नाही, मला खरंच माहित नाही का, म्हणजे पण ठीक आहे, आता आय हॅव चोजन दिस कॅरेक्टर. आणि आय थिंक मायाच्या कॅरेक्टरचं मेन पर्पजच ते की काही झालं तरी अथर्व किती लॉयल आहे पार्टनर बद्दल. भाई मुझे यही चाहिए. ही एक टॉक्सिक लॉयल्टी आहे जी मी पाळली आहे आणि माझ्या कॅरेक्टरने पाळली आहे. सो या दॅट इज व्हॉट आय वुड से. येस, पण या मेकअप रूम मध्ये किती गॉसिप्स होतं आणि किती फन होतं या मेकअप रूम मध्ये. मला असं वाटतं की छोट्या छोट्या पार्टी या मेकअप रूम मध्येच जास्त होत असतील. गॉसिप कळलं का पाहिजे? नाही, गॉसिप नाही होत इकडे, पण मज्जा तर खूप होते. बॅडमिंटन आणून ठेवलेलं आहे. आम्हाला काही खायचं असलं की आम्ही एकमेकांचं ठरवून आम्ही ऑर्डर करतो आणि दोघे असे आता जसे खेळायला बसलेलो तसे बसून आम्ही खातो. आम्ही एका प्लेट मध्येही खातो. सो आणि आमच्या चॉईसेस पण बऱ्यापैकी, म्हणजे कधीतरी ती म्हणते की हा ठीक आहे चल मग चायनीज मागूया, मग माझ्यासाठी ठीक आहे मग आज बर्गर मागूया. जो तिला आवडतं ते कधीतरी मी ऑर्डर करणं किंवा मला आवडतं ते तिने ऑर्डर करणं. सो आमचं हे चालू असतं. म्हणजे माईसोबत आता मैत्रीण असं काही बॉन्ड राहिलेलाच नाहीये, कारण की मी तुला खरं सांगते, असं मोस्टली असं असतं मुलींमध्ये की मजाक नाही उडाने का, जास्त नाही बोलायचं, पण रिस्पेक्ट ठेवून जे काही आमचं रोस्टिंग वगैरे जे तुम्ही बघितलं असेल ते चालतं. ऑनसेट खूप प्रोफेशनल खूप प्रोफेशनल, पण रूम मध्ये आल्यावर आमची मस्ती वगैरे चालू असते आणि आम्ही फार मनाला नाही लावू. नाही काही नाही. हो, कारण की दोघींचे इंटेन्शन क्लिअर आहे, ते माहिती आहे. हो, आणि ती कधी लो फील करत असेल, कधी माझं काही बिनसलं असेल तर आम्हाला कळतं. येस, माझ्या टोननेच कळतं. आणि इनफॅक्ट आय वुड ऑल्सो से की सेटवर जेव्हा मी नसेन किंवा मी आधी गेले किंवा ही नंतर आली तर ते तिकडे पोहोचवणं की हा बाबा ती रेडी होते किंवा आता यु नो. सो ते एक जे इन्फॉर्म करणं असतं किंवा तिच्या वतीने ती नसल्यावर माझी जबाबदारी घेणं, माझी इमेज किंवा ओव्हरऑल एक मिसकन्सेप्शन नाही घडणं किंवा एक छान प्रकारे कसं एक चांगली मैत्रीण सपोर्ट करते, तर वो करतीये. या मैत्रिणीची लग्नाची तयारी किती सुरू आहे? कारण आता तिची तरी सुरू होईल, तुझी लग्नाची तयारी थोडी थोडी सुरू झाली. जसं मी म्हणाले, एखादी गोष्ट जेव्हा कन्फर्म होते तेव्हाच मी ती उघडकीस आणते. शिकलीस ना तू? ऍब्सोल्युटली. सो मी जे शिकले ते मी करणार आहे. सो आता बोला नाही गुपचूप टाकेल तुझ्या नाही, मी आता शॉर्टकट झाल्यावर म्हणणार होते की एकदा ते जे काही जेव्हा होईल तेव्हा हे एक पत्रिका इकडे जाणारच आहे. सो नाही, एंगेजमेंटचं पण सांगायचं तेच सगळंच तेच. चला, म्हणजे इथे सुरू झाली, एक झालं की लगेच दुसरीही येणार आहे. अभि स्वामींच्या मनात असेल तेव्हा ते होणार. येस, पण टचवूड या मैत्रीला कधी नजर नको लागू दे, कारण खूप छान आहे आणि खूप छान वाटतंय. जितका आम्ही अपोज तुम्हाला मालिकेत बघतो तितकेच घट्ट मैत्रिणी तुम्ही ऑफ स्क्रीन आहात. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मी इंटरव्ह्यू एंड होताना एकच म्हणेन की मी तिला कालच म्हणाले की आता सिरियल आपल्या येत राहतात, काम येत राहतात, पण जर मी या सेटवर आले आणि या सेटहून मी जर काही स्पेशल घेऊन जाते तर ती माझी हक्काची मैत्रीण. वा,
थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.